तर थोडंसं प्लॅन करून या कुठे खायचं काय करायचं, कारण इकडे जास्त हॉटेल्स मला कुठे दिसत नाहीत. महाराष्ट्र आलं आणि पेट्रोलचा दर मला लगेच लांबून दिसला. डिस्क ब्रेकवरती थोडंसं थंड पाणी मारून ठेवायचं. त्या गाडी दगडावरून गेली आणि त्याची रिम. गुड आफ्टरनून मित्रांनो, मी आहे मनीष बाने आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रॉक्स टुरिझम. तर मित्रांनो, आज आहे आपला 4था एपिसोड. निघालो आहे आपण दादरावरनं सीधा मुंबईला आता आपण जाणार आहोत. तर जाताना आपल्याला सिल्वासावरून जावं लागणार, कारण जर मागून फिरून गेलो पूर्ण वापीवरून तर ते लांब पडेल, कारण आपण आलो आहे वापीवर न जाता पूर्ण. आणि तुम्ही जर अजून आपले पहिले 3 एपिसोड बघितले नसतील तर चॅनलवर जाऊन नक्की चेक करा. आय बटनवर लिंक देईल किंवा मग ही व्हिडिओ जेव्हा संपेल त्याच्या एंड स्क्रीनवरती एपिसोड टाकून ठेवेल. नक्की जाऊन चेक करा. खूप मस्त मजा आली. 3 एपिसोड मी खूप एन्जॉय केले. आत्ता आपण इथनं निघालो आहे 2:30 वाजता बरोबर. आता इकडून आपल्याला गुगल सांगते घरी पोचायला आपल्याला टोटल 4:10 म्हणजे जवळपास 4:10 म्हणजे 4 तास 10 मिनटं आपल्याला टोटल टाईम लागणार आहे. आणि आता अडीच वाजलेत म्हणजे आपण 6:45पर्यंत घरी पोचू असं गुगल सांगते. तर बघूया आपण आता कितीपर्यंत पोचते. तसं 7च्या आतच यायचं होतं आज मला घरी, तर ते टार्गेटनुसार बरोबर चालू आहे. तर काही इश्यू नाही आहे आपल्या राईडमध्ये, त्यामुळे अति घाई करायची काहीच गरज नाही आहे. ह्या स्पीडने 50, 60, 70 ह्या स्पीडने जरी गेलो तरी पण व्यवस्थित घरी पोचणार आहे आरामात. तर आजचा हा आपला टोटल प्रवास आहे 175 किलोमीटरचा, पूर्ण दादरापासून ते मुंबईपर्यंतचा. आणि मित्रांनो, वेलकम टू सिल्वासा. मस्त सिल्वासामध्ये एंट्री झालेली आहे आपली. आणि थोड्याच वेळाने आपल्याला एक राईट टाकायचा आहे महाराष्ट्राकडे. तसं सिल्वासामध्ये काय फेमस आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा. जे कोणी सिल्वासाला फिरायला आले असतील किंवा ज्यांना माहिती आहे की सिल्वासामध्ये असे स्पॉट्स आहेत, ते बघण्यासारखे आहेत, बघण्यालायक आहेत, तर मला कमेंट करून नक्की कळवा. नेक्स्ट टाईम जेव्हा येईन तेव्हा डायरेक्ट सिल्वासा जे तुम्ही स्पॉट बोलाल ते आपण व्हिजिट करू. हे बघा, इथून राईट साईड नरोली, भिलाड, सरळ गेलात तर खानवेल. तर आपल्याला नरोली, भिलाड ही एक गावं लागतील आणि त्यानंतर आपली एंट्री होईल ती महाराष्ट्रामध्ये. मग आपली महाराष्ट्रात एंट्री सरळ होईल ती तलासरीमध्ये. तर चला आता सिल्वासा सिटीला करूया बाय बाय आणि वळूयात भिलाडकडे. Everybody just do your thing. Wake up, today's gonna be a good day. 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 Set your affirmations, aspirations. तर ही आहे मित्रांनो दमन गंगा रिवर, जिथून आपण जाऊन आलो आहे दमन बीच जवळला. तर हीच ती नदी आहे. मला खाण्यासाठी खूप शोधावं लागलं, इथे खूप फिरावं लागलं. तेव्हा मला एक छोटंसं किचन नावाचं एक रेस्टॉरंट मिळालं. ते पण जास्त मोठं नव्हतं, तर तिथेच मी खाऊन वगैरे घेतलेलं. तर त्यामुळे तुम्ही जर येत असाल वापी साईडला तर थोडं लक्षात ठेवा. म्हणजे लगेचच तुम्ही विचार कराल की 15 मिनटात आपल्याला हॉटेल भेटलं पाहिजे आणि आज जेवून घेऊ, तर तसं कदाचित नाही होणार. त्यामुळे थोडंसं शोधावं लागेल म्हणजे हॉटेल चांगलं, किंवा मग तुम्हाला निघतानाच एखादं लोकेशन फिक्स करावं लागेल खाण्यासाठी की आपण इथे जेवणार आहोत दुपारी. तसं केलं तर बेस्ट राहील, कारण नंतर मग शोधणं थोडं मुश्किल जातं. कारण एकटा माणूस असेल ना तर तो राईड करून सगळं बोलून वगैरे डिसाईड करणं खूप कठीण जातं, कारण मल्टिपल टास्क होऊन जातात त्या करणं. आणि जर परफेक्ट हॉटेल नाही मिळालं तर त्याचा इफेक्ट थोडा लॉगिंगवर पण पडू शकतो. त्यामुळे जर तुम्ही एकटे असाल तर थोडंसं प्लॅन करून या कुठे खायचं काय करायचं, कारण इकडे जास्त हॉटेल्स मला कुठे दिसत नाहीत. हायवेला थोडे असतील, पण जसं आपण वापी सिटीमध्ये वगैरे जातो तेव्हा खूप कमी हॉटेल्स आहेत. माझे पूर्ण 5 कांडे शिल्लक आहेत, एकच नाही आहे.
पण ते भलेही किती लिटर बसू देत, त्यात 1 लिटर बसू देत नाही तर अर्धा लिटर भरून घ्यायचं. कारण हे जे पेट्रोलचं दुःख आहे ना, ते आमच्यासारख्या रायडर्सलाच माहिती आहे की किती सेविंग करावी लागते या पेट्रोलच्या बाबतीत. सोलो आपण एवढ्या लांब लांब जातो, सगळा खर्च आपण स्वतःचा उचलतो आणि त्यावेळेला पेट्रोल खूप रडवतं आपल्याला. महागाई वाढली आहे, तर कमीत कमी गुजरातमध्ये 10 रुपयांनी तर फरक पडेल. 5 रुपये वाचले तरी चालतील, पण आपण पेट्रोल गुजरातमध्ये भरूयात. गूगल पे करतो. इथे पेट्रोलचे रेट काय होते माहिती आहे? 94.97 पैसे. वाव, काय जबरदस्त रेट आहेत बघा. एका ठिकाणी मला भेटलेले 97 रुपये जेव्हा मी गुजरातमध्ये एंट्री केलेली, आणि आता गुजरातमधून बाहेर चालले सिल्वासाच्या आसपास, इथे मला रेट पडत आहेत 94.97 पैसे. म्हणजे किती स्वस्त आहे बघा पेट्रोल. इथे तर जवळपास 11 रुपयांनी पेट्रोल स्वस्त आहे महाराष्ट्रापेक्षा. हे बघा सुंदर दृश्य. आय लव भिलाड लेक, आणि हे आहे भिलाड लेक. मस्त आहे. थँक्स फॉर विजिट. इकडून राईट साईडने गेलो 19 किलोमीटर, तर दमन मुंबई लेफ्ट साईडने 170 आणि सुरत 128 किलोमीटर. तर चला आता वळूयात आपल्या मुंबईच्या रस्त्यावरती. मुंबई इथून आहे 170 किलोमीटर. आणि एक, तुम्ही जर राईड करत असाल तर पाण्याची बॉटल संपल्या लगेच दुसरी खरेदी करा. कारण आपण जर पाण्यासाठी जर बोललो ना नंतर घेऊ आणि वेळेमध्ये जर पाणी नाही ना मिळत गेलं, जास्त डिहायड्रेट होते बॉडी आणि गाडी चालवण्याची इच्छा तुमची मरत जाते हळूहळू. तर त्यामुळे स्वतःला रिफ्रेश ठेवण्यासाठी लॉंग राईडमध्ये पाणी थोडं तरी पित राहा. कमीत कमी अर्ध्या 1 तासाने तरी एक ब्रेक घ्या छोटासा. पाणी प्यायला किती मिनटं लागतात? 1 ते 2 मिनटं, बस तेवढाच ब्रेक घ्यायचा आहे. त्याने काय आपल्या राईडवरती काही इफेक्ट नाही पडत आहे. छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा आपली राईड कंटिन्यू करायची. तर आता मी पण 3 वाजलेत, 10-15 मिनटामध्ये एखादं शॉप शोधून 2-3 मिनटाचा ब्रेक घेऊन पुन्हा राईड कंटिन्यू करतो. एक छोटंसं गाव आहे नंदीग्राम नावाचं, आणि जसं हे गाव संपतं ना तसं आपलं महाराष्ट्र चालू होतं. तर हे बघा, ही जे ट्रक जे उभे आहेत ना या साईडला त्या साईडला, तर ही बॉर्डरच आहे. या बॉर्डरला चेकिंगसाठी वगैरे ट्रक्स या साईडला त्या साईडला थांबलेले असतात. आणि आता आपण क्रॉस करतोय महाराष्ट्र आणि गुजरातची बॉर्डर. हे बघा, महाराष्ट्र आलं आणि पेट्रोलचा दर मला लगेच लांबून दिसला. 106.95 पैसे, 106 रुपये 95 पैसे. आत्ताच एक छोटासा छास ब्रेक घेतलेला. मस्त इथे जशी दुकानं असतात ना मध्ये मध्ये, थंड नीरा मिळेल, ताक मिळेल, त्यांच्याकडे छास होता, लिंबू सरबत होता, नीरा होती. पण मी नीरा एकदा ट्राय केलेली, जास्त काही टेस्ट पसंत नव्हती आली. पण खरं तर नीरा ही शरीरासाठी चांगलीच असते. पण जाऊ देत, मला छास प्यायची इच्छा झाली, छास पिऊन घेतला. चांगला होता, पण जरा जास्तच पातळ बनवलेला, थोडा पण घट्ट नव्हता. पण ठीक आहे, टेस्टला चांगला होता. थोडंसं टायरवरती थंड पाणी मारून घेतलं मी, कारण जास्तच जरा गाडी हीट झालेली, रस्त्यावरनं कंटिन्युअस चालवतो आहे त्यामुळे, आणि ऊन पण खूप आहे, रस्ते पण खूप तापलेत. तेव्हा मी 15 मिनटाचा मध्ये ब्रेक घेतला आणि लगेचच पाणी नाही मारले. थंड पाणी होतं पेट्रोल पंपला, पिण्याचं पाणी होतं थंड, तर ते मी लगेच नाही मारले टायरवर. पण थोडा 10 मिनटं बसलो, गाडीने पण थोडासा रेस्ट केला आणि त्याच्यानंतर टायरवरती थोडं थंड पाणी मारलं, ज्याने अशी वाफ वगैरे डायरेक्ट निघत नाही. नाहीतर काय होतं, जर गाडी आल्या आपण जर थंड पाणी मारलं ना, तर बघा टायरच्या इथनं किंवा आपले जे रील्स आहेत टायरचे, तिकडून डायरेक्ट अशी गरम वाफ निघायला सुरुवात होते, कारण खूप तापलेले असतात आणि अचानक थंड पाणी पडल्यावर थोडीशी रिॲक्शन होते. त्याच्यामुळे थोड्या वेळाने मारा, लगेचच नको. ब्रेक लागत नसतील ना तर ही ट्रिक जास्त कामात येते. ज्या वेळेला गाडीचे ब्रेक लागत नाही आहेत त्यावेळेला डिस्क ब्रेकवरती थोडंसं थंड पाणी मारून ठेवायचं, लगेच नाही, 5-10 मिनटं थांबून त्यानंतर.
ज्याच्यामुळे डिस्क थोडीशी थंड होते आणि त्यानंतर पुन्हा ब्रेक अप्लाय करायला आपल्याला मदत होते. आणि हा आला आहे आपला चारोटी टोल प्लाझा. हे आपल्याला बरं आहे, बाईक लेनने आपल्याला सरळ काढता येते गाडी, ना कुठे थांबायची गरज ना टोल द्यायची गरज, भाई सीधा निकाल पडो. फक्त तेच काही काही ठिकाणी बाईक्सला टोल आहेत, जसं की यमुना एक्सप्रेस वे, अजून 2-3 आहेत दिल्ली साईडला जे मुंबई दिल्ली कनेक्ट करतायत, अजून मथुरा वगैरे त्या साईडला आपल्याला टोल पे करावा लागतो. आणि तो पण असा साधासुद्धा टोल नाही, 40 रुपये 50 रुपयेवाला नाही, तर तो कमीत कमी 150, 200, 300 वाला टोल असतो. तर आपल्याला पण एकदा एक्सपिरियन्स करायचा आहे यमुना एक्सप्रेस वेचा. त्यासाठी खूप प्लॅनिंग करावी लागेल, कुठे जायचं आहे, कसं जायचं आहे, पैशाची तडजोड, या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतील. त्यामुळे तुम्ही सपोर्ट करा, सहकार्य करा. ब्लॉग आवडत आहेत तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये मला कळवा की कुठली गोष्ट कमी पडते किंवा कुठली गोष्ट मी ओव्हर करतो आहे. काहीही असेल तुमच्या मनात माझ्याशी शेअर करा. नेक्स्ट टाईम ती गोष्ट होणार नाही याची मी काळजी घेईन. आणि जी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तीसुद्धा माझ्याशी शेअर करा, जेणेकरून मलाही अशा नवीन नवीन गोष्टी करण्यामध्ये उत्साह येईल. अरे बापरे, हे काय, त्या गाडीची रिम पडली, बघितली का तुम्ही? ही बघा इकडे, ती बघा, त्या गाडी दगडावरून गेली आणि त्याची रिम तिथपर्यंत जाऊन पडली, अर्टिगावाल्याची. त्याला पण माहिती नाही बिचाऱ्याला. हे समोर डोंगर बघा, काय सुंदर दिसतात त्या रस्त्यावरती. पूर्ण असे उजाड पडलेले डोंगर आहेत, मस्त. हां, सो रिलॅक्स फील होते, शांत वाटते एकदम. हवा अशी मस्त अंगाला टच करून चालली आहे ना, आणि हे डोंगर आणि वातावरण मस्त वाटतंय. फक्त एवढंच की कुठे थांबायचं नाही या उन्हात, नाहीतर मग घामाच्या धारा सुटायला सुरुवात. तर मित्रांनो, आपण आता मनोर वगैरे क्रॉस करून कुडेगावाच्या पुढे आलो आहे. आणि हा धुरळा बघा समोर, जसं काय सकाळचा जो फॉग असतो ना 5-6 वाजताचा, तसा काहीतरी झाला आहे. तर तोंडात पण धूळ जायला लागली. बघा किती बेकार म्हणजे हा रस्ता झाला आहे सध्या. कारण ह्या रस्त्याचं जे काम चालू आहे ना, त्याने खूप हालत बेकार झाली आहे. आणि जर तुम्ही पण या हायवेने येत असाल तर सहसा टाळा येणं, कारण स्पीड बिलकुल तुम्हाला मेंटेन नाही करता येणार आहे. मध्येच तो 80-90 पर्यंत जाईल, मध्येच तो 30-40वर, आणि कंटिन्युअस 40-50 पण राहू शकतो जर असे डंपर तुमच्या समोर आले. कारण ही लेन बघाल तर इथून रस्त्याचं काम चालले, ते इथून वरून तर जाता येत नाही. नाहीतर मग तुम्हाला दुसरा ऑप्शन आहे, तो रॉंग साईड प्रेफर करून जावं लागेल. पण तिथे पण तुम्हाला काय असा 70-80चा स्पीड मेंटेन बिलकुल नाही करता येणार. 30-40-50-60 बस, याच्यावर अजिबात जाता नाही येणार. बाईकवाले जास्तीत जास्त गाड्या काढू शकतात गॅपमधून, पण कारवाल्यांना बिलकुल पॉसिबल नाही आहे. आणि आता आपल्याला इथून एक राईड घ्यायचा आहे भिवंडी रोडला जॉईन होण्यासाठी. नाहीतर मग सरळ गेलो ना तर आपण वाडा साईड निघून जाऊ, आणि वाड्यावरनं पुन्हा भिवंडी यायला बराच वेळ जाईल. 50-55 किलोमीटर भिवंडी टू वाडा जवळपास अंतर आहे. चला. आणि ह्या रस्त्याने जर येत असाल वसई विरार साईडला, तर ह्या रस्त्याच्या जीवावर बिलकुल राहू नका. कारण तुम्ही जर स्पीड पकडला ना, मध्ये स्पीड ब्रेकर येऊन जातो आणि गाडी कंट्रोल करायला खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे मी 1-2दा फसलो आहे. तेव्हा मी मोटोलॉग नव्हता ऑन केला, पटापट पुढे येत होतो, मध्ये स्पीड ब्रेकर येतो आणि त्यावेळेला आपल्याला अर्जंट ब्रेक अप्लाय करावं लागतात आणि कंट्रोल करणं खूप मुश्किल होतं. त्यामुळे ह्या रस्त्यांवरती जरी तुम्हाला दिसत आहेत पळवण्यासारखे, तरी पळवायला जाऊ नका, कारण हे रस्ते ना खूप धोकेबाज आहेत. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे कल्याण कोंडगावजवळ. अजून कल्याण स्टेशन इथून बरंच लांब आहे, पण आलो आहे कोंडगावाजवळ आणि भिवंडी वगैरे सर्व क्रॉस करून आलो आहे. खूप वैताग आला त्या रस्त्याला, खूप ट्रॅफिक होतं, अजिबात मजा नाही आली तिकडे चालवायला. त्यामुळे मोटोलॉगच बंद करून ठेवलेला. आणि आता टाईम झालेला आहे 6 वाजून 20 मिनटं.
आलेलो आहे कल्याण कोणगाव. तर आता इथून फक्त अर्ध्या तासावर आपलं घर आहे. 7च्या आत आपण मस्त घरात पोचते. फायनली मित्रांनो पोचलोय अंबरनाथला. पूर्ण दादरा नगर हवेली ते अंबरनाथ हा पूर्ण 175 किलोमीटरचा प्रवास आपल्याला टोटल 4.25 तास लागले. आत्ता टाईम झालेला आहे 6:45 संध्याकाळचे. तर 6:45ला मी घराजवळ येऊन पोचले. म्हणजे आपल्याला 4 ते 4.25 तास टोटल लागले, कारण मध्ये ट्रॅफिक पण खूप भेटली. नाही तर आपण 4 तासाच्या आतच घरी आलो असतो. पण बाकी प्रवास एकदम उत्तम, मजा आली. तर तुम्हाला आजचा हा एपिसोड आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया अशाच पुढच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि जबरदस्त राईड करा.